आता आपण या प्रकरणावरचे म्हणजे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन त्या प्रकरणावरचे बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे बघूया. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2022. पहिला MCQ विचारलेला आहे, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ए गॅस इज. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी त्यांनी विचारलेली आहे. याच्यामध्ये जी रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे त्याला तुम्ही असं लिहा किंवा इथं VRMS लिहिलं तरी पण चालते. याची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ PRT अपॉन M0 हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये हे RMS व्हेलॉसिटी ती अशी घ्या किंवा अशी घ्या, दोन्ही प्रकारे मी इथं तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. पुढच्या वेळेला हा पण प्रश्न विचारू शकतात, पण त्यांनी विचारलंय कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी जर तुम्ही म्हटली तर तुम्हाला याचा स्क्वेअर करावा लागेल आणि याचा स्क्वेअर केला की याचं स्क्वेअर रूट निघून जाईल. त्यामुळे ही कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर येईल. याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए आहे. आणि जर त्यांनी असं विचारलं की त्याचं RMS स्पीड म्हटलं फक्त, तर तशा परिस्थितीत येणार डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. त्यामुळे प्रश्न काय विचारलाय हे जरा व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीनं फायनल आन्सर कम्प्लीट करा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्याचे पूर्ण डिटेल्स आपण आपल्या थेरॉटिकल पार्ट मध्ये सगळं दिलेलं आहे, बघून घ्या. हे फक्त 1 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. हा MCQ 1 मार्काचा. त्याच्यानंतर आहे डिफाईन एमिसिव्ह पॉवर अँड कोइफिशियंट ऑफ एमिशन. सिंपल डेफिनेशन्स आहेत, बघून ठेवा. ते 2 मार्क. आणि त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम विचारलेला आहे, तो प्रॉब्लेम आपण आता सोडवूया. प्रॉब्लेम बघा काय आहे तो. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन हाफ ए मिनिट. अर्धा मिनिट सांगितलेला आहे, त्याचे सेकंद होणार 30 सेकंद. बाय ए ब्लॅक बॉडी सांगितलेली आहे ऑफ सरफेस एरिया 200 सेंटीमीटर स्क्वेअर ऍट 127 डिग्री सेंटीग्रेड. तर बघा इथं त्यांनी कशा पद्धतीनं सांगितलेलं आहे ते. तर याच्यामध्ये तुम्हाला स्टीफन्स कॉन्स्टंट एक त्यांनी द्यायला पाहिजे, तो आपण घेऊया. इथं गिव्हन डाटा, सगळ्यात पहिल्यांदा जी काही दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती सगळी व्यवस्थित मांडून घ्या. गिव्हन डाटा, कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड. एनर्जीसाठी आपण Q कन्सिडर करूया. हाफ ए मिनिट सांगितलेला आहे, स्मॉल टी. हाफ मिनिट म्हणजेच 0.5 मिनिट होणार, म्हणजेच त्याचे 30 सेकंद होणार. या पद्धतीने येईल ते. ब्लॅक बॉडी सांगितलेली आहे, सरफेस एरिया दिलेला आहे 200 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याचं मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्शन करा. 200 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर असे. त्याच्यानंतर त्याने टेम्परेचर सेंटीग्रेड मध्ये दिलेलं आहे, त्याचं तेवढं कन्व्हर्शन केल्विन मध्ये करून घ्या. असे मग 273 अधिक 27 ते झाले 300. 300 आणि 100, सो टोटल मिळून हे होईल 400 केल्विन. त्याच्यानंतर सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁸ वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेज टू 4 हे असेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दिलेल्या आहेत. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. या पद्धतीनंच बोर्ड पॅटर्न साठी सोडवावं लागेल. याच्यामध्ये हा जो स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ आहे त्या लॉ नुसार तुमचा फॉर्म्युला पहिल्यांदा असा येतो, R = सिग्मा इंटू T⁴. ही जी एमिसिव्ह पॉवर आहे, या एमिसिव्ह पॉवर मध्ये काय काय असतं, अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड
पर युनिट एरिया पर युनिट टाइम इंटू सिग्मा इंटू टी रेस टू 4 हे एवढं सगळं असतं. याच्यावरून क्यू इक्वल टू ए आणि टी ला इकडे पाठवा, सिग्मा टी रेस टू 4 इंटू ए इंटू स्मॉल टी हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घ्या. देअरफॉर क्यू इक्वल टू सिग्माची व्हॅल्यू आहे 5.67 इंटू 10⁻⁻8 इंटू कॅपिटल टी ची व्हॅल्यू आहे 400⁻⁴ आहे ते. त्यानंतर एरिया आहे 200 इंटू 10⁻⁻⁴ आणि पुढं स्मॉल टी आहे 30 हे असेल. आता हे काय काय तयार होते ते जरा बघा. हे 5.67 इंटू 10⁻⁻8 ह्याला मी हे जे 400 आहे याला कन्सिडर करतोय 4 इंटू 10⁻². इथं मांडतो 1-2 मिनिटं आणि त्याचं रेस टू 4 करायचंय. मग 4चा वर्ग 16 आणि एका 4 मल्टिप्लाय केलं 64, आणखीन एका 4 मल्टिप्लाय केलं की 256 येते. बघा करून बघा तेवढं. म्हणजे 4⁻⁴ येते 256 आणि 10चा स्क्वेअर आहे त्याचं रेस टू 4 म्हणजे ते येणार 10⁸. इथं काय काय होणार बघा. 200 2 इंटू 3 म्हणजे 200 इंटू 30 बेत्रिक 6 होणार. त्यानंतर हे 100 आणि हे 10 असं मिळून 10⁻³ होणार आणि 10⁻⁻⁴ हे असेल. आता याच्यातल्या ज्या काही संख्या आहेत त्यांना पुढे घेतोय मी. 5.67 इंटू 256 इंटू 6 इंटू याच्यामधलं 10⁻⁻8 आणि 10⁻+8 हे कॅन्सल होईल. 10⁻³ आणि 10⁻⁻4 याचं मिळून टोटल होणार 10⁻⁻1. आता फक्त ह्या 3 संख्यांचे लॉग ते तेवढे तुम्हाला बघावे लागतील. 0.56 7 मध्ये 56 7 मध्ये तर 56 आहे त्याचा 7 मध्ये तो येणार 7536. लॉग टेबल वापरा व्यवस्थित. 7536 असेल. त्यानंतर 256 आहे तिथं होणार 2.25 6 मध्ये 25 6 मध्ये ते आहे 4082. असेल. त्याच्यानंतर आहे 60 77 82 आहे. चेक करू एकदा. हे पहिल्यांदा मी क्लिअर करतो. इथं थोडस राहिलेलं आहे ते. आणि 60 77 82 तो आहे का चेक करा एकदा फक्त. 60 77 82 तो इथे घेतलेला आहे आपण. तर यांची बेरीज करा. 2 4 6 2 4 आणि 6 म्हणजे 10 होणार. हे 0 हातचे 1 9 17 20 0 हातचे 2 2 9 14 1 8 12 19 9 हातचे 1 2 आणि 1 3 परत एकदा बघा. 4 6 10 0 हातचे 1 9 17 20 0 हातचे 2 2 9 14 4 हातचे 1 1 7 1 8 12 19 9 हातचे हे एवढे येते. आता 0.94 0 मध्ये 0.94 त्याचा 0 मध्ये तो आहे 87 10.
therefore Q equal to 8.710 इंटू 10⁻³ इथं जी काही कॅरेक्टरिस्टिक येईल ती 10च्या पॉवर मध्ये मांडायची. 10⁻⁻1 टोटल हे बघा किती होते. therefore Q इक्वल टू इथं 10⁻³ आहे, 10⁻⁻1 आहे, टोटल 10⁻² होणार. 10⁻² ने याला मल्टिप्लाय करा, हे होणार 871 आणि ही एनर्जी आहे. याचा आन्सर जूल मध्ये येणार. जरा बघून घ्या काय प्रकार आहे ते. तर हे जुलै 2022 ला एकूण मार्क बघा किती आहेत. हे 3 2 5. ही डेफिनेशन एक, व्हॉट इज एमिसिव्ह पॉवर, सॉरी परफेक्टली ब्लॅक बॉडी ते एक 6 आणि हा MCQ असं मिळून 7 मार्काला त्याच्यावरचे प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट पेपर आहे मार्च 2022. पहिला MCQ आहे. काय म्हटले बघा, रूट मीन स्क्वेअर स्पीड विचारले. रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ ए गॅस इज प्रोपोर्शनल टू. आताच आपण ह्याच्या आधीच्या पेपरमध्येच आपण हे लिहून दिलेलं होतं बघा. त्याला तुम्ही CRMS म्हणा किंवा VRMS म्हणा, काही अडचण नाही. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. आणि याच्या आधीच्या पेपरमध्ये याची कायनेटिक एनर्जी विचारली होती, ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे. त्यामुळं आत्ताच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. हे व्यवस्थित नेमकं काय विचारलंय ते जरा काळजीपूर्वक बघा. त्याच्यानंतर एक छोटासा 2 मार्काचा प्रॉब्लेम विचारलेला आहे, तो सोडवूयात आपण. बघा प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे. द डिफरन्स बिटवीन द 2 मोलर स्पेसिफिक हीट्स ऑफ ए गॅस इज 9000 जूल पर किलोग्रॅम पर केल्व्हिन. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की इथं मोलर स्पेसिफिक हीट म्हटले, पण युनिट मध्ये जूल पर किलोग्रॅम आहे. याचा अर्थ युनिट नुसार ह्या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स आहेत, मोलर स्पेसिफिक हीट्स नाहीत. पण तरी पण त्यांनी जे दिले त्या पद्धतीनं नोटेशन आपण वापरूया. त्यानंतर रेशो ऑफ 2 स्पेसिफिक हीट्स इज 1.5. त्यांचा रेशो पण दिलेला आहे. कॅल्क्युलेट द 2 मोलर स्पेसिफिक हीट्स. गिव्हन डाटा. डिफरन्स दिलेला आहे मोलर स्पेसिफिक हीट्स मधला, CP मायनस CV इक्वल टू 9000 जूल पर किलोग्रॅम पर केल्व्हिन. त्यानंतर रेशो ऑफ 2 स्पेसिफिक हीट्स म्हणजे गॅमा इक्वल टू दिलेला आहे, CP अपॉन CV. दिस इज इक्वल टू 1.5. तर ह्या 2 मोलर स्पेसिफिक हीट्स सेपरेट सेपरेट फाइंड आउट करा म्हटलेलं आहे. CP इक्वल टू आणि CV इक्वल टू या 2 व्हॅल्यूज वेगवेगळ्या फाइंड आउट करायच्या आहेत. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी व्हॅल्यूज त्यांनी डायरेक्ट दिलेले आहे. CP मायनस CV इक्वल टू 9000 दिलेलं आहे आणि गॅमाची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, म्हणजे CP अपॉन CV इक्वल टू हे सांगितले 1.5. मग याच्यावरून CP इक्वल टू काय मिळेल, हे 1.5 इंटू CV. CV ला इकडे घ्या फक्त, हे असेल. हे फक्त मी इथं खाली घेतो, इकडं थोडीशी जागा तिथं कमी आहे. therefore CP इक्वल टू 1.5 टाइम्स CV. ही व्हॅल्यू या वरच्या इक्वेशन मध्ये वापरूया, इक्वेशन 1 मध्ये. therefore 1.5 टाइम्स CV मायनस CV इज इक्वल टू हे असेल 1.5 मायनस 1 म्हणजे हे होणार 0.5 टाइम्स
CV थोडं याला व्यवस्थित करून घेतलं तर 0.5 टाइम्स CV इक्वल टू 9000. 0.5 म्हणजेच 1/2 2 ने याला मल्टिप्लाय करून घ्या. 2 इंटू 0.5 केलं की इकडं 1 होणार आणि 2 ने ह्याला मल्टिप्लाय केलं की 2 इंटू 9 ते होणार 18. ही व्हॅल्यू येणार. युनिट लिहा जूल पर किलोग्रॅम पर केल्विन. ही झाली CV ची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आता या इक्वेशन मध्ये वापरा. नाउ CP इक्वल टू 1.5 टाइम्स CV. 1.5 म्हणजेच 3/2 टाइम्स CV. CV ची व्हॅल्यू आहे 18,000. आता इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून घ्या. 2 ने याला भाग घालवा जे हे 9,000 होणार याची आणि 3 ने याला मल्टिप्लाय करून घ्या. 3 9 27 होणार. 27,000 जूल पर किलोग्रॅम पर केल्विन ही येणार CP ची व्हॅल्यू. तुम्हाला 2 या अशा पद्धतीनं सेपरेट सेपरेट व्हॅल्यूज मिळतील. त्याच्यानंतर त्यांनी एक एक्सप्रेशन विचारले. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. त्याचं एक डेरिवेशन आहे, मोठं डेरिवेशन आहे. तर हे जे डेरिवेशन किंवा एक्सप्रेशन आहे त्याचा फायनल जो फॉर्म्युला येतो तो या पद्धतीनं आहे. हे जे डेरिवेशन आहे, मोठं डेरिवेशन आहे ते व्यवस्थित करा. त्यामुळे मार्च 2022 मध्ये बघा हे 1 मार्काचा MCQ, त्यानंतर हा 2 मार्काचा छोटा प्रॉब्लेम आणि हे 4 मार्क असं मिळून टोटल परत एकदा 7 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2023. पहिला MCQ आहे. If N is the number of molecules per unit volume and small d is the diameter of the molecules, then mean free path lambda of molecules is. त्याचा हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला त्यांनी पुस्तकामध्ये सुद्धा डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम दिलेला आहे. कंपेअर द रेट ऑफ लॉस ऑफ हीट फ्रॉम अ मेटल स्पियर. मेटल स्पियरचं टेम्परेचर आहे 827 डिग्री सेंटीग्रेड. हा एक मेटल स्पियर आहे. विथ रेट ऑफ लॉस ऑफ हीट फ्रॉम द सेम ऍट 427 डिग्री सेंटीग्रेड. तोच मेटल स्पियर आहे, टेम्परेचर फक्त बदललेलं आहे. इफ टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज 27 डिग्री सेंटीग्रेड. हा प्रॉब्लेम आपण प्रॉब्लेमच्या लेक्चर्स मध्ये सोडवून घेतलेला आहे. ती लेक्चर्स व्यवस्थित बघा. त्याच्यामध्ये आपण हे ऑलरेडी कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि परत एकदा त्यांनी डेरिवेशन तेच विचारलेलं आहे. प्रेशरचं डेरिवेशन 1/3 रो इंटू CRMS स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला व्हेरीफाय करा म्हटले. ते पण परत एकदा 4 मार्काला. हे 2 मार्क, 4 आणि 2 6 आणि हा 1 मार्काचा MCQ असं मिळून टोटल 7 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत. बघा नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2023. पहिला MCQ आहे. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी is equal to its coefficient of emission at a given temperature is called. म्हणजेच स्मॉल a इक्वल टू E. हा जो लॉ आहे तो कुठला आहे? किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन आहे. त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. सिंपल क्वेश्चन. तो 3 मार्काला विचारलाय. डायग्राम एक आहे आणि त्याचं पूर्ण वर्किंग कशा पद्धतीनं आहे आणि कन्स्ट्रक्शन हे एक्सप्लेन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक 3 मार्काचा प्रॉब्लेम विचारलेला आहे, तो सोडवणार आहे आपण. 3 आणि 3 6 आणि हे 1 असं मिळून हे 7 मार्काचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारलेले आहेत.
तेव्हा आता हा प्रॉब्लेम जो आहे तो बघूया आपण. तेव्हा प्रॉब्लेम बघा आता याच्यातला. ए 60 वॅट फिलामेंट लॅम्प, त्याची पॉवर दिलेली आहे बघा. वॅट म्हणजे, वॅट म्हणजेच जूल पर सेकंद असते, हे लक्षात ठेवा. लुजेस ऑल इट्स एनर्जी बाय रेडिएशन फ्रॉम इट्स सरफेस. द एमिसिव्हिटी ऑफ द फिलामेंट सरफेस इज 0.5. हे स्मॉल ई ची व्हॅल्यू दिलेली आहे. अँड सरफेस एरिया इज, हा सरफेस एरिया सांगितलाय. कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ द फिलामेंट, तर फिलामेंटचं टेम्परेचर काढा. सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे. गिव्हन डाटा. तर इथं त्याने 60 वॅट व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे ती पॉवर आहे. पॉवर म्हणजे एनर्जी पर युनिट टाइम, ही व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे 60 वॅट. वॅट म्हणजेच जूल पर सेकंद असते, हे लक्षात ठेवा. एमिसिव्हिटी दिलेली आहे म्हणजे स्मॉल ई, हे सांगितलेलं आहे 0.5. सरफेस एरिया दिलेला आहे, तो आहे 5 इंटू 10⁻⁻5 मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ द फिलामेंट, फिलामेंटचं टेम्परेचर विचारले आणि सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे. स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा इक्वल टू 5.67 इंटू 10⁻⁻8. इथं बघा काय काय दिलंय त्यांनी. जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद पर केल्व्हिन रेस टू 4. या पद्धतीनं आहे. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये आपल्याकडे जो फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी, थोडं याला मॉडिफाय करावं लागेल तुम्हाला. फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी त्याचा बेसिक फॉर्म्युला असा आहे, हा स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ आहे. याच्यावरून आर इक्वल टू येते क्यू अपॉन ए इंटू टी, दॅट इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू 4 हे असेल. आता याच्यातलं क्यू अपॉन टी एवढंच बाजूला ठेवायचं, कारण ही व्हॅल्यू त्यांनी दिली आहे, म्हणजे फक्त ए न पलीकडे मल्टिप्लाय करून घ्या. हा फॉर्म्युला परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे. तर फॉर ऑर्डिनरी बॉडी तुम्हाला फक्त इथं कोइफिशियंट ऑफ एमिशन न मल्टिप्लाय करावं लागेल, हे लक्षात ठेवा. फॉर ऑर्डिनरी बॉडी क्यू अपॉन टी इक्वल टू, ह्याला फक्त स्मॉल ई न मल्टिप्लाय करायचं. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ई ची व्हॅल्यू 1 असते. ऑर्डिनरी बॉडीसाठी यांनी व्हॅल्यू दिलेली आहे. मला टी रेस टू 4 म्हणजे टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. याच्यामध्येच मी व्हॅल्यूज वापरून घेतोय. ही व्हॅल्यू 60 आहे. ई ची व्हॅल्यू आहे 0.5. एरिया आहे 5 इंटू 10⁻⁻5 त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर सिग्माची व्हॅल्यू आहे 5.67 इंटू 10⁻⁻8 इंटू टी रेस टू 4 असा फॉर्म्युला आहे तो. मला आता टी रेस टू 4 काढायचा आहे. हे काय काय होणार बघा. आता टी रेस टू 4 साठी टी रेस टू 4 इक्वल टू, पहिल्यांदा हे सगळं मी इकडे पाठवून घेतोय, त्याच्यानंतर मग त्याचं आपण सिम्प्लिफिकेशन करूया. हे फक्त इकडे ठेवतोय टी रेस टू 4, बाकी सगळं इकडे घ्या. 0.5 इंटू 5 इंटू 5.67 इंटू 10 रेस टू, हे किती आहे -5 आणि -8,
म्हणजे हे होणार -13. हे पुढं मला आता हे सोडवायचं आहे. मग 0.5 म्हणजे 1/2. ते 1/2 वरती तुम्ही कसेही कुठल्याही पद्धतीने हे सोडवू शकता. हे बघा 5 न जर याला भाग घालवला तर हे 12×5 = 60 होणार. त्यानंतर 0.5 त्याला तुम्ही 1/2 कन्सिडर करू शकता. हे 2 वरती जाईल. त्यामुळे हे किती होणार? 12×2 = 24 होणार. त्यामुळे हे असेल 24 divided by 5.67 into 10⁻⁻13. परत एकदा बघा, इथं 5 ने याला भाग घालवला, 12×5 = 60, त्यामुळे 12 आले. 0.5 म्हणजेच 1/2. ते 2 वरती येणार, त्यामुळे 12×2 = 24 होणार. आणि हे 10⁻⁻13 आहे. आता ह्या दोघांचे लॉग बघूया आणि नंतर 10 ची पॉवर त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून घेऊया. 1.24 चा लॉग बघा किती आहे. 24 चा 0 मध्ये प्रत्येक 3802 लांबचं हे बघा इथे 24 चा 3802 आहे. तर इथे येईल 1.3802 आणि 5.67 56 चा 7 मध्ये 56 चा 7 मध्ये तो येतो 7536. 7536 यांची वजाबाकी करायची आहे. 6 ने 6 12, हातचे आले 1, 4 आणि 6 10, हातचे आले 1, 8 मधून 6 गेले, उरले 2, 7 आणि 6 13, हातचे आले 1, इथं येणार 0. 0.62 चा 6 मध्ये 6 चा मेन डिफरन्स अँटीलॉग 0.62 6 मध्ये 6 चा मेन डिफरन्स. हे 4227 आणि हे 6 4233. 4233 T⁻4 = 4233 म्हणजे 4.233 into 10⁻. हे -13 आहे, त्याला वरती पाठवा. हे 10⁻13 होईल. आता ह्याला 10 न मल्टिप्लाय करून घ्या, कारण मला याचं 4th रूट बघायचं आहे. मग 4th रूट बघण्यासाठी 10 ची पॉवर ही 4 च्या पटीतच असणं गरजेचं आहे. 4 चा मल्टिपल पाहिजे. मग T⁻4 = मग मी काय करतोय, याच्यातलं एक 10 वापरून घेतोय. 42.33 into 10⁻12 हे असेल. आता याचा लॉग बघूया. याचा लॉग तोच येणार आहे, काय त्यात काही बदल होणार नाहीये जास्त. मग इथं 1 पॉइंट होणार, कारण आता 42 आहे. 0.42 चा 3 मध्ये 3 चा मेन डिफरन्स बघून घ्या तुम्ही. हीच व्हॅल्यू येईल लास्ट डिजिट मध्ये, झाला तर चेंज होईल. आता मला याचं 4th रूट बघायचं आहे. मग ह्याचा तुम्ही लॉग बघितला. 4th रूट बघायचं असेल तर याला 4 ने डिव्हाइड करा. हे किती होणार? 0 पॉइंट होणार. 4 चोक 16, परत इथं शून्याचा भाग लागेल. 4 सख्ख 24, उरले 2, त्याचं 26 होणार. परत 4 सख्ख 24 होणार. हे एवढंच लागेल आपल्याला. आता 0.40 चा 6 मध्ये 6 चा मेन डिफरन्स 0.40 6 मध्ये 6 चा मेन डिफरन्स म्हणजे हा किती येणार? 25 47 आणि 4 25 51 येणार. 25 51 2.551 into 10⁻. याला सुद्धा 4 न डिव्हाइड करायचं. 10⁻12 आहे, याचं मी 4th रूट बघणार आहे, त्यामुळे 12 ला 4 न डिव्हाइड करा, ते येणार 3. हे तुम्ही पुढं सॉल्व्ह करून घ्या. सॉल्व्ह म्हणजे काय, आता हे 10⁻3 ने याला मल्टिप्लाय केलं की 2551 केल्व्हिन
हे त्याचं फायनल अँसर. त्यामुळे कसं सोडवायचं आहे ते तेवढं व्यवस्थित बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2024. प्रूव्ह द मेयर्स रिलेशन. इम्पॉर्टंट डेरिव्हेशन हे विचारलंय त्यांनी 3 मार्काला. आणि पुढचा एक पूर्ण प्रश्न 4 मार्काला विचारलाय. त्याच्यामध्ये 2 मार्काची थिअरी आहे. ड्रॉ ए नीट लेबल्ड डायग्राम ऑफ फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. डायग्राम काढा, सगळे नावं व्यवस्थित लिहा, त्याला तुम्हाला 2 मार्क मिळतील. त्याच्यानंतर कम्पेअर द RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स ॲट 2 to 7 डिग्री सेंटीग्रेड with RMS speed of oxygen molecules at 127 डिग्री सेंटीग्रेड. हायड्रोजन 227 डिग्री सेंटीग्रेडला आहे, ऑक्सिजन 127 डिग्री सेंटीग्रेडला आहे. इव्हन दॅट मॉलिक्युलर मासेस ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर. त्यांचे मोलर मासेस सुद्धा दिलेले आहेत. हा प्रॉब्लेम आपण प्रॉब्लेमच्या लेक्चर्स मध्ये सोडवलेला आहे, तो बघून घ्या तिथून. त्यामुळे हे टोटल 4 मार्क आणि हे 3 असं मिळून टोटल 7 मार्काचे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे साधारणपणे या प्रकरणाचं वेटेज 7 मार्क गृहीत धरून चालायला काय हरकत नाही. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पेपर आहे जुलै 2024. काय सांगितलंय बघा, पहिला MCQ आहे. इफ कोएफिशियंट ऑफ एमिशन इज E for a perfectly black body and coefficient of transmission is T, then हे सगळे ऑप्शन्स आहेत. कोएफिशियंट ऑफ एमिशन आणि कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन हे इक्वल असतात कोणत्याही बॉडीसाठी, आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ही व्हॅल्यू 1 असते. त्यामुळे E = 1 येणार आहे. आणि सगळी एनर्जी ऍब्सॉर्ब होत असल्यामुळे एनर्जी ट्रान्समिट होत नाही, म्हणजे T = 0 असणार आहे. मग E = 1 आणि T = 0 असं ऑप्शन डी मध्ये आहे. त्याच्या पुढचा अजून एक MCQ विचारलाय बघा. एका याच्यामध्ये एकाच टॉपिक वरती 2 MCQ एकाच परीक्षेमध्ये. रेशो ऑफ एमिसिव्ह पॉवर म्हटलेला आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हटलेला आहे. टेम्परेचर्स 2 त्यांनी दिलेली आहेत. याचा अर्थ R1/R2 हे जर तुम्ही घेतलं तर हे काय येणार आहे, T1⁴ डिव्हायडेड बाय T2⁴. दोघांच्याही घातांकामध्ये 4 वापरतो येतं. मग पहिलं टेम्परेचर आहे 927. याच्यात 273 ऍड करा कारण ऍब्सोल्यूट टेम्परेचर पाहिजेत. मग 927 अधिक 73 म्हणजे झाले 1000 आणि वरचे 200 म्हणजे हे झाले 1200. डिव्हायडेड बाय 327 अधिक 73 ते झाले 400 आणि वरचे 200 हे झाले 600. आणि टोटल पॉवर येणार ⁴. हे कॅन्सल होईल इथलं 2 0. 6 ने याला भाग घालवा, 6 दुने 12. 2⁴ होणार म्हणजे हे येणार 16. याचा रेशो येणार 16:1. त्याच्या पुढे आहे शो दॅट ऍव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल T ऑफ द गॅस. कॅपिटल T म्हणजे ऍब्सोल्यूट 0 ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे ते. मग याचा आपण फॉर्म्युला व्हेरीफाय केलेला होता बघा, आठवतंय का? 3/2 KB × T असा फॉर्म्युला आहे. याच्यावरून तुम्ही ते व्हेरीफाय करू शकताय. त्याच्या पुढे त्याने डिड्यूस अन एक्सप्रेशन फॉर मोलर स्पेसिफिक हीट ऑफ ए मोनो ॲटॉमिक गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. याचं डेरिव्हेशन आपण व्हेरीफाय केलेलं आहे, बघू शकताय तुम्ही ते पुस्तकामध्ये. तर CV = ह्याचं तुम्ही सोडवलं तर हे 3/2R येते. आपण आपल्या एक्सप्लेनेशन मध्ये सुद्धा हे कम्प्लीट करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम दिलेला आहे, तो प्रॉब्लेम आता आपण सोडवूया. तर एकूण 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 MCQ विचारले, असं मिळून टोटल हे 8 मार्काला विचारले. हा जो 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे तो बघूया आपण. प्रॉब्लेम बघा काय विचारलाय. फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ
4000 सेंटीमीटर क्यूब ऑफ ए गॅस ऍट STP म्हटलेलं आहे आणि याचं स्टँडर्ड प्रेशर जे आहे ते एवढं सांगितले 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. गिव्हन डाटा कलेक्ट करूया, सगळं काय काय त्यांनी दिलेलं आहे सोडवूया त्याला. कायनेटिक एनर्जी विचारलेली आहे. व्हॉल्यूम दिलाय त्यांनी 4000 cc म्हटलेलं आहे, याचा अर्थ सेंटीमीटर क्यूब आहे, ते क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब असं घेऊ शकताय. एका सेंटीमीटरचे मीटर 10⁻². मग सेंटीमीटर क्यूब आहे त्यामुळे त्याचा क्यूब करावा लागेल, 10⁻⁶ मीटर क्यूब येणार. टोटल किती होणार, हे 10⁻³ आहे, हे 10⁻⁶ आहे. 4 इंटू 10⁻³ मीटर क्यूब हे असेल. त्यानंतर त्यांनी स्टँडर्ड प्रेशर ती व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. STPचं हे प्रेशर म्हणून तुम्ही कायम लक्षात ठेवू शकताय. 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं ते, हीच व्हॅल्यू आहे 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी इक्वल टू याचा फॉर्म्युला आहे 3/2 इंटू PV असा फॉर्म्युला आहे. मग याच्यामध्ये 3/2 प्रेशरची व्हॅल्यू 1.013 इंटू 10⁵ आणि व्हॉल्यूम आहे 4 इंटू 10⁻³ हे असेल. मग 3/2 म्हणजेच 1.5 किंवा इथे एक काम करूया, त्याच्याही पेक्षा सोपं, ह्या 2 न याला डिव्हाइड करतोय, 2 दुणे 4, 3 दुणे 6 होणार, हे 3 आणि हे 2 असं मिळून 6 होणार. या 6 ने याला मल्टिप्लाय करा, आन्सरच येते 6 इंटू 3 किंवा 13 गुणिले 6 केलं तर इथे येणार 78. हे 0 तसंच राहील. आता इथं 6 1 6 6.078 इंटू 10⁻² शिल्लक राहणार. मग 10⁻² म्हणजे डेसिमल पॉइंट 2 घरं उजवीकडे सरकवून घ्या, एवढे जूल ही त्याची एनर्जी येईल. मग काय फार विशेष असं काही नाही आहे, फक्त हे कन्व्हर्शन तेवढं नीट बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जून 2025. इफ प्रेशर ऑफ ए गॅस कंटेनड इन ए क्लोज्ड व्हेसल इज इन्क्रीज्ड बाय 0.4%. चेंज इन प्रेशर दिलेला आहे पर्सेंटेज मध्ये. व्हेन हीटेड बाय 1 डिग्री सेंटीग्रेड, 1 डिग्री सेंटीग्रेड मधून म्हणजे चेंज इन टेम्परेचर दिलेलं आहे. इट्स इनिशियल टेम्परेचर मस्ट बी. तर त्याचं इनिशियल टेम्परेचर किती असेल, ह्याला थोडंसं आपण वेगळं सोडवूया इथं आपण. म्हणजे समजा त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे ते बघा, ΔP अपॉन P हे त्यांनी सांगितलेलं आहे 0.4%, म्हणजेच 0.4 डिव्हायडेड बाय 100 म्हणजेच हे किती होणार, 0.004 ही व्हॅल्यू होणार. त्यानंतर त्यांनी ΔT दिलेला आहे, तो त्यांनी 1 डिग्री सेंटीग्रेड दिलेला आहे. तर त्याचं इनिशियल टेम्परेचर किती असेल त्याला मी T कन्सिडर करतोय. आता प्रेशर आणि टेम्परेचर यांच्यात रिलेशन असं आहे, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. त्यामुळे तुम्ही ΔP अपॉन P इज इक्वल टू ΔT अपॉन T असं तुम्ही घेऊ शकता. याच्यामधलं मला T फाइंड आउट करायचं आहे. मग ΔP अपॉन P किती आहे, 0.004. ΔT आहे 1, हे कॅपिटल T असं येणार. तर कॅपिटल T ला इकडे घ्या, 1 अपॉन
0.004. मग ह्याला अंशाला आणि छेदाला 1000 न मल्टिप्लाय करून घ्या. देअरफॉर कॅपिटल टी इक्वल टू हे होणार 1000 डिव्हायडेड बाय, इथं 1000 न मल्टिप्लाय केलं, डेसिमल पॉईंट 3 घरं उजवीकडे जाईल आणि 4 ने ह्याला जर तुम्ही डिव्हाइड केलं तर हे 250 केल्व्हिन यायला पाहिजे. त्यांनी सगळे ऑप्शन सेंटीग्रेड मध्ये दिलेत. मग जर तुम्ही 250 मधून 273 वजा केले तर काहीतरी -23 -24 त्याच्या जवळपास काहीतरी व्हॅल्यू येईल बघा. ह्यांनी काय दिलेलं आहे, ह्यांनी सगळे ऑप्शन सेंटीग्रेड मध्ये दिलेत आणि 250 आहेत, पण यांची युनिट्स सगळी केल्व्हिन मध्ये पाहिजे, तरच हे आन्सर करेक्ट येऊ शकते. नाहीतर मग 250 वजा 273 हे तुम्हाला करून घ्यावं लागेल आणि मग ते सोडवून तुम्हाला त्याची व्हॅल्यू सेंटीग्रेड मधली मिळेल. त्याचा ऑप्शन याच्यामध्ये नाही, कारण याचा आन्सर नक्की मायनस मध्ये येते. 273 आणि 7 बरोबर, आणि 50 आणि 20 म्हणजे हे -23च्या जवळपास येते, पण तो ऑप्शनच नाहीये. त्यामुळे हे आन्सर करेक्ट असेल, फक्त डिग्री सेंटीग्रेडच्या ऐवजी केल्व्हिन पाहिजे. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन फॉर ऍथरमॅनस मटेरियल्स. ऍथरमॅनस मटेरियल्स हे असे मटेरियल्स असतात की ज्याच्यातून हीट एनर्जी ट्रान्समिट होत नाही, पास होत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 असतो. टी म्हणू शकताय, टी आर म्हटलं तरी पण चालते, काही अडचण नाही. ही व्हॅल्यू 0 असते. त्याच्यानंतर प्रॉब्लेम बघा पुढचा, a 120 watt filament lamp loses all its energy by radiation from its surface. एमिसिव्हिटी 0.6 सांगितले. एरिया ऑफ सरफेस तो एवढा दिलेला आहे. कॅल्क्युलेट टेम्परेचर ऑफ द फिलामेंट, पुढे सिग्माची व्हॅल्यू दिली पाहिजे. सेम प्रॉब्लेम आपण याच्या आधी सोडवलेला आहे, फक्त व्हॅल्यूज मध्ये किरकोळ चेंजेस आहेत. याच्यामध्ये 60 वॅट होतं बघा, त्यांनी 120 वॅट सांगितले. इथं माझ्या मते 0.5 होतं, त्यांनी 0.6 केले. इथं पण काहीतरी थोडीशी वेगळी व्हॅल्यू होती. एवढं जरा बघून घ्या आणि त्या पद्धतीनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2025. Which of the following materials belong to diathermanous substances? मग डायथर्मॅनस त्यांची एक्झाम्पल्स आपण दिलेली आहेत, ती बघून घ्या. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज द ग्लास. हे डायथर्मॅनस कॅटेगरी मधलं आहे. त्याच्यानंतर एक मार्काचा छोटासा क्वेश्चन त्यांनी प्रॉब्लेम विचारलेला आहे. फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ 1 लिटर म्हटले, याचा अर्थ हा व्हॉल्यूम आहे. 1 लिटर म्हणजेच 10⁻³ मीटर क्यूब आणि एसटीपी म्हटलेलं आहे, म्हणजे प्रेशरची व्हॅल्यू 1 ऍटमॉस्फिअर. मगाशी आपण एक प्रॉब्लेम सोडवलेला आहे बघा, 4000 सेंटीमीटर क्यूब होतं बघा. सेम त्याच पद्धतीनं हा फॉर्म्युला वापरा आणि हे सोडवा, आन्सर येते त्याचं. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट बाय ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. सरफेस एरिया सांगितलाय 200 सेंटीमीटर वर्ग, व्हेन इट इज मेंटेन्ड ऍट 127 डिग्री सेंटीग्रेड. सेम या प्रकारचा प्रॉब्लेम सुद्धा आपण याच लेक्चरमध्ये बघितलाय. इथं त्यांनी 1 मिनिट म्हटलंय, त्याच्यामध्ये हाफ मिनिट होतं बघा. सेम त्या पद्धतीनं हा प्रॉब्लेम सोडवा, काही अवघड नाहीये. स्टेट अँड प्रूव्ह किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. हा लॉ आहे बघा, तो A = E. तो व्हेरीफाय करायचा आहे, स्टेटमेंट लिहायचा आहे. स्टेटमेंटला 1 मार्क, व्हेरिफिकेशनला 2 मार्क, मग 3 आणि 2 5. हा 1 मार्काचा छोटासा प्रॉब्लेम 6 आणि 1 मार्काचा MCQ, असं मिळून 7 मार्काला त्यांनी 2025 फेब्रुवारीमध्ये विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2026. पहिलं काय सांगितलं बघा, MCQ. इन ॲन आयडियल गॅस मलेक्युल्स पसेस. मलेक्युल्सना फक्त कायनेटिक एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करत नाहीत, कारण त्यांच्यातलं इंटरमलेक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हे निग्लिजिबल कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळं त्याला पोटेन्शियल एनर्जी नसते.
फक्त कायनेटिक एनर्जी असते जी टेम्परेचर वरती डिपेंडंट असते. त्याच्यानंतर त्याने एक 2 मार्काचा एक छोटासा प्रॉब्लेम विचारलेला आहे, तो आपण सोडवलेला नाहीये, तो सोडवायचा आहे. एक 2 मिनिटं फक्त पुढचे पण प्रश्न सगळे बघून घेऊया आपण, मग त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम आपण सोडवूया. पुढचा क्वेश्चन आहे, डिराइव्ह रिलेशन बिटवीन कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, म्हणजेच ए प्लस आर प्लस टी इक्वल टू 1 हे व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर कम्पेअर द आर एम एस स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स 127 डिग्री सेंटीग्रेड, ऑक्सिजन मॉलिक्युल्स 27 डिग्री सेंटीग्रेड. या प्रकारचा प्रॉब्लेम आपण प्रॉब्लेमच्या लेक्चर्स मध्ये घेतलेला आहे, तो चेक करून घ्या. त्यामुळे हे टोटल 2 आणि 2 6 आणि 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7 असं मिळून हे फेब्रुवारी 2026 ला टोटल 7 मार्काचं विचारलेलं आहे. आता फक्त एक प्रॉब्लेम राहिलेला आहे, तो तेवढा आपण सोडवूया. तर प्रॉब्लेम बघा काय सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेट द टेम्परेचर ॲट विच द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ए मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ए गॅस will be same as that of an electron accelerated through 1 volt. एक इलेक्ट्रॉन आहे, तो 1 व्होल्ट मधून ऍक्सेलरेट केल्यानंतर त्याची जेवढी कायनेटिक एनर्जी आहे तेवढीच कायनेटिक एनर्जी त्या मॉलिक्यूलची होण्यासाठी त्याचं टेम्परेचर किती असलं पाहिजे असं त्यांनी विचारलंय. पुढे त्यांनी केबी ची व्हॅल्यू दिलेली आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन पण दिलं. थोडासा वेगळा प्रॉब्लेम विचारलेला आहे. ठीक आहे, बघू आपण त्याच्यात काय काय त्यांना पाहिजे आहे ते. गिव्हन डाटा, कॅल्क्युलेट द टेम्परेचर, टेम्परेचर विचारलंय. ॲट विच कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ गॅस is the same as that of an electron accelerated through 1 volt. पोटेन्शियल दिलेलं आहे 1 व्होल्ट. त्याच्यानंतर केबी ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट दिलेला आहे, तो आहे 1.4 इंटू 10⁻⁻23 जूल पर केल्व्हिन. त्याच्यानंतर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन तो पण दिलेला आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. त्याच्या पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फक्त तुम्हाला ह्या दोघांच्या कायनेटिक एनर्जीज माहिती पाहिजे, त्यांचे फॉर्म्युलेज माहित पाहिजे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल is equal to kinetic energy of an accelerated electron. मग ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल साठी येणार 3/2 केबी इंटू कॅपिटल टी, आणि कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऍक्सेलरेटेड इलेक्ट्रॉन ते येणार ई इंटू व्ही. तर मला पाहिजे याच्यातलं टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे फक्त. कॅपिटल टी इक्वल टू 2 ने इकडे मल्टिप्लाय करा 2e इंटू व्ही डिव्हायडेड बाय 3 आणि केबी इकडे छेदामध्ये घ्या. तर याच्यामध्ये या व्हॅल्यूज वापरून घ्या. काय काय बघा, 2 इंटू इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आहे 1.6 इंटू 10⁻⁻19, व्होल्टेज आहे 1 व्होल्ट डिव्हायडेड बाय व्ही इंटू केबी ची व्हॅल्यू आहे 1.4 इंटू 10⁻⁻23. व्हॅल्यूज तेवढ्या फक्त व्यवस्थित बघून घ्या काय काय आहे ते. हे तेवढं आपल्याला सोडवावं लागेल. व्हॅल्यूज मी परत एकदा बघून घेतोय. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, एवढं सोडवायचं आहे बघा. आता
तर काय काय सोडवता येते जरा बघा. 2 इंटू 1.6 म्हणजे ते होणार 3.2. त्यानंतर 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42 हे होणार 4.2 इंटू 10⁻², हे -19 हे वरती गेल्यानंतर +20 होणार 10⁻4. एवढंच फक्त मला आता लॉगनं सोडवावं लागेल. 3.2 आहे म्हणजे 0.32 मध्ये 32 मध्ये येतो 5051. तो असं येईल. त्यानंतर 42 मध्ये 42, 42 मध्ये तो येतो 6232. या दोघांची वजाबाकी 2 आणि 9 11, त्याला एक 5 मधून 4 गेला, उरला एक. 2 आणि 8 10, त्याला एक 7 आणि 8 15, त्याला एक इथं होणार 52. आता हे होणार 0.88चा 1 मध्ये 9चा मेन डिफरन्स. ते बघूया कुठं आहे. 0.88 1 मध्ये 9चा मेन डिफरन्स असेल 7603 आणि 16 म्हणजे किती होणार. 7619 होणार. 7619 म्हणजे 7.619 इंटू 10⁻², इथं -1 आहे, इंटू 10⁻4. मग 10⁻4 आणि 10⁻−1 म्हणजे 10⁻3 होणार. डेसिमल पॉइंट 3 घरं उजवीकडे सरकवून घ्या आणि कॅपिटल टी आहे त्यामुळे हे टेम्परेचर केल्व्हिन मध्ये येईल. हे त्याचं फायनल आन्सर येईल.